पुणे विद्यापीठ चौकातून औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारा उड्डाण पूल जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून काम होऊन सुद्धा बंद आहे। त्यामुळे आता आज पुण्यात मनसे जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मनसे आक्रमक झालेले आहे। पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येते, मात्र ते आंदोलन जे आहे ते करण्यात येते। आपल्याला त्यांच्या हातात नारळ सुद्धा दिसतोय। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत, भाऊ या ठिकाणी आंदोलन करताय, काय सांगतात? आज या ठिकाणचा पूल तयार होऊन जवळपास 15 दिवस झाले। ते राज्य सरकारमधल्या नेत्यांना वेळ नाही म्हणून हा उड्डाण पूल तसाच पडून आहे। आम्ही या ठिकाणी आज निदर्शन करून हा पूल चालू करा असं ज्यावेळेस या ठिकाणी आलोय तर पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांच्या दृष्टिकोनाने काम करते त्यांच्याकडे कुठलंही पत्र नाही की हा पूल कधी चालू होणार आहे। पूल तयार आहे, हे ठरवणारे कोण की हा पूल कधी चालू होणार? मी म्हणतो सर्वसामान्य लोकांच्या पैशातून हा तयार झालेला पूल आहे, हा ताबडतोब सुरू झाला पाहिजे। त्यासाठी आमचं आजचं आंदोलन। मात्र या ठिकाणी तुम्हाला पोलिसांकडून सुद्धा अडवण्यात येते। पोलीस यंत्रणा बळाचा उपयोग करते। आम्हाला वाटतं की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरचे आहोत, त्यांना काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावर करू द्या। आम्ही या ठिकाणी निदर्शन करून त्या ठिकाणी गाडी चालू करणार आहोत। आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल काम सुरू होऊन सुद्धा बंदच आहे। जून मध्ये असं समजलं होतं की जून मध्ये हा पूल चालू होणार आहे, मात्र अद्यापही चालू झालेला नाहीये। अहो हे चमकोगिरीसाठी ठेवलेले आहे। कुठलेही सगळे पूल तयार होऊन तर महिने नेत्यांची वाट बघतात। त्यांना मुख्यमंत्री पंतप्रधान पाहिजे, गृहमंत्री पाहिजे, या सगळ्यांना बोलवण्यासाठी हे वाट बघतात। खरं तर पुणेकरांच्या पैशातनं पूल तयार झालेला आहे आणि पुणेकरच हे चालू करणार, हे कुठल्याही नेत्याची वाट बघणार नाही। कारण पुणेकरांची आता जी ट्रॅफिकची भीषण अवस्था आहे त्यांचं पुणेकरांचं अर्ध आयुष्य रस्त्यातच चाललंय ट्रॅफिकमध्ये, याला जबाबदार कोण आहे? आणि हे नेते आपले सायरन घेऊन पोलिसांची पुढं गाडी ठेवून हे निघून जातात, पण पुणेकर तर रस्त्यावरच आहे ना। पुणेकरांचं अर्ध आयुष्य म्हणजे तुम्ही पण ते भोगत असाल, पत्रकार पण भोगत असतील, पुणेकरांचं अर्ध आयुष्य तर रस्त्यावरच चाललंय ट्रॅफिकमध्ये, याला कोण जबाबदार आहे? हा रस्ता पूर्ण तयार झालाय ना, मग चालू करायला काय हरकत आहे? नंतर तुम्ही करा चमकोगिरी, तुमच्या गाड्या न्या झेंडे लावून तुमचे भाजपचे, पण आता जर पूल चालू करा नागरिकांसाठी। आता जर तुम्ही मागं उजव्या हाताला बघाल तर एवढी मोठी लाईन लागलेली आहे, मग याला जबाबदार कोण आहे? हात आणि पोलिसांवर येत नाही। पोलीस आयुक्त म्हणतात ट्रॅफिक विरोधात समस्या काढा, जे रस्ते चालू आहेत ते तुम्ही चालू करत नाही, म्हणजे हा नक्की कशासाठी चाललाय प्रकार? फक्त चमकोगिरीसाठी जर करत असाल तर महाराष्ट्र सेना याचा निषेध करते। आम्ही आज शहराध्यक्ष साईनाथ बाबरे, नरेंद्र तांबोळी, विनायक कोतकर, आम्ही सगळे या पुलाला आज नारळ फोडून आम्ही चालू करणार। काय वाटतं कोणाच्या हस्ते उद्घाटन होण्यासाठी हे खोळंबले का? सामान्य पुणेकरांची जी भावना आहे तीच आमच्या पक्षाची नेहमी भावना राहिलेली आहे। सन्माननीय राजसाहेबांचा नेहमी आम्हाला आदेश असतो की सामान्य नागरिकांसाठी काम करत असतो। हा रस्ता सामान्य नागरिकांच्या पैशातून उभा राहिलेला आहे आणि पुणेकर रोज वाहतुकीच्या अडथळ्याला किती सामोरं जातोय हे जगाला कळलेलं आहे। जगाला आपल्या भारतातनं इथं येणारे जे पर्यटक आहेत, नागरिक आहेत, त्यांना रोज ह्या वाहतुकीत आणि आपण सर्वजण नागरिक, त्याच्यामुळं हा पूल आमच्या सर्व शहराध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा पूल सुरू करतोय। सामान्य माणसं, पोलीस प्रशासन, पत्रकार, बंधू भगिनी यांच्या हस्ते नारळ फोडून हा पूल चालू करणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी मनसे जे आहे ते आक्रमक झालेले आहे। पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येते, मात्र आज त्यांनी असं निषेध करत जे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते की जर आता आम्हाला आंदोलन करून नाही दिलं तर आज आम्ही हा पूल सर्वसामान्य नागरिकांच्या हातून या पुलाचं उद्घाटन करून हा पूल जो आहे तो चालू करणार आहे। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।